सो हे काय दिस मी एसके बॅकेटिंग विथ न्यू व्लॉग. लास्टचा व्लॉग थोडा जास्त मोठा झाला होता म्हणून आम्हाला 2 पार्टमध्ये कन्वर्ट करायला लागलं आणि सकाळी सकाळी माझ्यासोबत थोडासा मॅटर झाला होता बट परागनी तो सॉल्व्ह करून टाकला माझा विषय. दॅट्स इट. लेट्स बिगिन विथ द व्लॉग. माझी तयारी पूर्ण झालेली आहे बट सकाळी सकाळी निघायच्या आधी शर्ट इस्त्री केलाच नव्हता. विचार केला ती परागकडे येऊन करेल, कोणाकडे देईल, खाली दुकान वगैरे असेल तर. बट फिरण्यामध्ये मी एवढा गुंगा झालो की मला इस्त्री करायला विसरून गेलो. बट थँक्स टू पराग जो इस्त्री करतोय. थँक्स बाबा. वेलकम ब्रो. सोया पटकन आता मी कपडे वगैरे घालतो. मी तसा फुल रेडी आहे आणि लगेच निघतो. आता वाजलेत 4:40 झालेले आहेत आणि 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 मी बी आम्ही 5:30 पर्यंत निघू. आणि किती वाजता पोहोचू रे? 2 तास. 2 तासात पोहोचू. आरती तर काय मला भेटणार नाही ऍज पर प्लॅन. बट ठीक आहे, भेटूयात. बाय बाय. श्रेया, आता आम्ही सगळेजण निघालोय. खाली सगळेजण थांबले अँड गोप्रो मी याला माउंट केलेला आहे. गोप्रो हा ओके ऍक्शन कॅमेरा मी याला माउंट केलेला आहे आणि 360 मी माझ्या बॅगेत ठेवून दिलेलं आहे. छोटी बॅग घेतली आहे सध्या. येतोय, शूज घालतोय. चालू केलेत. हो भावा. चालला काही आम्ही चाललो आता. डायरेक्ट आता वरती जाऊन भेटतो आणि डायरेक्ट तिथे नाश्ता करायला असा परागचा विचार चालू आहे. मग ठीक आहे ना. गाडी आहे कुठे माझी? काय इकडे इकडे परत बोल जरा. नाही भाऊ मी चालवतो भावा. सॉरी. नाही भावा सॉरी आहे भावा. नको. मी तुझ्या भावाला विचारतो आधी. नको पहिले तुझ्या भावाला विचारतो. हे ऐका ना मी काय बोलतोय. हा बोलतोय का गाडी मी चालू का तू चालवतो बोलतो. काय करू? फक्त पटापट या भेटूया डायरेक्ट रस्त्यात. सोया बाय बाय. सो बेसिकली एक छोटासा ब्रेक घेतला होता मित्रांनी कारण की पेट्रोल भरायचं होतं. माझ्या गाडीचं पेट्रोल अजून पण तेवढाच आहे, फुलच आहे ऑलमोस्ट. बाकी जतीननी फील केलंय आणि दुर्गाने फील केलंय. बाकी 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 आमचा पेट्रोल फुल आहे. आणि आता आम्ही कुठेतरी आता चहा प्यायला थांबणार आणि जरा आम्ही लवकर लवकर निघायला ट्राय करतोय. चालू तिकडे फोटो काढायला, ते लोक फोटो काढतात. सो या आता आम्ही जस्ट निघालोय अँड बेसिकली इथून 78 किलोमीटर्स होतं. बट 78 किलोमीटर जास्त नाहीये. पण सीन असं आहे की रस्ता थोडासा वाकडा तिकडे आहे म्हणून त्या पायी जरा आम्हाला लेट होणार किंवा असंही बोलू शकतो की टाइम लागणार. इन शॉर्ट टाइम लागणार. तर गाईज आता मी पोहोचणार थोड्याच वेळात दिंडोरीमध्ये पोहोचणार. सप्तशृंगीला जायला दिंडोरीवरून जावं लागतं. अँड दिंडोरीमध्ये माझे खूप आधीची गोष्ट आहे, तरी पण 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पप्पांचा जॉब आधी दिंडोरीमध्ये होता. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही इकडे यायचो. तर मी लहानपण माझा इकडेच गेलोय अँड मला हे सगळं नॉस्टॅल्जिक वाटतं. खूप जास्त नॉस्टॅल्जिक वाटतं जेव्हा पण मी दिंडोरीमध्ये एंटर करतो. हे सगळं खूप जास्त नॉस्टॅल्जिक वाटतं मला. आणि नेहमी मी घरच्याच सोबत येतो आणि यावेळी मी एकटा आलो राईडवरती. एकटा म्हणजे मित्र आलेत ऑब्वियस. बट स्टील मला असं कुठेतरी वाटतं का आता माझ्या घरच्यांवर माझ्यावरती विश्वास आहे. मस्त जोक मारा तो जरा पण नाहीये. बट स्टील या मजा मारतोय मी. तो या नचेट हा डॅम आहे. आणि आता इथून वणी फक्त थोडंसं किलोमीटर लांब आहे. काइंड ऑफ म्हणजे हार्डली 15 किलोमीटर लांब असेल. 15 किंवा 10 किलोमीटर लांब असेल. अँड आता इथून 60 सेकंड पण चालू आहे जो खूप जास्त कठीण आहे. मजा येणार आहे म्हणजे इनशॉर्ट खूप जास्त मजा येणार आहे. काय डोळ्यात गेलं. भाई किती सुंदर आहे. चप्पल सांगतो याच्यावर मी आजपर्यंत काहीच नाही बघितलं. हवेची बघितले बघतो एवढं सुंदर. ओके ओके ओके. पी ब्रेक. ड्रायव्हर चेंज काय ड्रायव्हर चेंज. आता आमचा पट्टा वाघ आमचा गाडी चालवणार आहे. वाघा जरा दाखवला असता तुमचा फुकोटा तर आम्हाला बरं झालं असतं. पण ठीक आहे आमचा वाघ गाडी चालवणार आहे आता आणि चालवतोय. भाई हे किती सुंदर आहे. ओके सो बेसिकली मी आता आलोय. मला सुसू आले भाई. पी ब्रेक भाई. मित्र तिकडे थांबलेत माझे इकडे थांबलेत आणि मी आलोय भाई सुसू करण्यासाठी. भाई खाली खूप ऑलरेडी नाशिक थंड आहे आणि त्यात खाली होतं तरी मे बी असेल 30 किंवा 40 डिग्री असेल. नाही एवढं नाही 40 असेल 30 डिग्री असेल. आणि वरती पर्यंत गारटलेली थंडी आहे. इथं फुल फॉर्मल मध्ये झालं. चला तुमचा कौशल उडून जायचा. फायनली पोहोचलो. इकडे रोपवे आहे पण आमच्या मित्रांचा प्लॅन असं आहे की आम्ही रोपवेने जायचं नाहीये. आम्ही चालत जाणार आहेत. असं आमच्या मित्रांचा प्लॅन आहे. आम्हाला माहित नाही आता काय प्लॅन केलेलं पण एका गाडीला 30 रुपये जाताना जायची तेव्हा. ओके फायनली आम्ही पोहोचलोय. इकडे मंदिर आहे. कुठे गेला मंदिर आणि आम्ही इकडे आहोत. बाकी मित्र आमचे मागे राहिलेत आणि आम्ही गाडी पार्क करून इथे उभे आहेत. हे आमचे वाघे लोक आमचे लेट आलेत. सो फायनली आता आम्ही सगळ्यांना पोहोचलोय. अँड भाई तो वारा सुटतोय बेकार. म्हणजे कौशल झाला मी झालो
हवे झाला सगळे आरामशीर उडून जातील एवढा वारा सुटलाय. बाकी आम्ही पोहोचलोय अँड सगळेजण आम्ही चालतोय. नाही भाई जाऊ दे भाई. लोकल लोकल लोकल. हा मंदिर आणि हा आमचा भाव्यासाठी 12 सती चालू आहे म्हणून आम्ही भाव्याला घेऊन बेकार भाई बेकार हवा सुटलीये. मी परागचे कपडे सापडतोय. सो या ट्रेकिंग चालू केली. काही काळा येतोय. होल्ड ट्रेकिंग चालू केली आहे अँड आत्ताच पाय भरलेत माझे इथं. म्हणतो ऐक ना आत्ता ट्रेकिंग चालू केली पाय माझे आत्ताच भरले रे. चल वाघा चल. वाघाचा पाय भरलाय. वाघ दमलाय. झालं रे वाघ नंबर 3 जिरली आमची जिरली. हो खांद्यावर बसतो का त्यापेक्षा नाही इझी पडलं भावा. बिंदास ये भावा. असं भारी वाटतंय. ये भावा तुला. तू मला सांग मी खांद्यावर बसतो नाही तुला कुठे थकले तो थकलो नाही मग पाय काहीच नाही. हे वॉर्मअप जिरली. गपचूप रोपवेने गेलो असतो पण नाही बराग आपलं ऐकतच नाही. सो बेसिकली आता आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे. अर्धा पण नाही कम्प्लीट केला आणि आमची आत्ताच हवा टाईट झाली आहे. तरी आमचं प्लॅन होतं की आम्ही रोपवेने येणार. हा फक्त हा एकट्या बाई आम्ही पायी आलोय. आज नशीब गर्दी नाहीये जास्त असं माहिती पण थोडी भाई. व्ह्यू दाखव व्ह्यू. हा व्ह्यू बघा फक्त. आता एवढा दिसेल एवढा बघा बाकी नंतर दाखव. सो या फायनली आता आम्ही पोहोचलोय आणि दर्शन होईल तरी 10 मिनिटामध्ये. मल्हारवारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा मी जातो दुरून. सो बेसिकली आता आम्ही प्रसाद वगैरे घेत होतो. जिथे आम्ही शूज ठेवले तिथे वटी वगैरे घेतली होती अँड आता आम्ही इथून प्रसाद वगैरे घेत होतो अँड भूक भरपूर लागली. पण पराग मला सांगतो की डायरेक्ट नाशिकला जाऊ खायला. आणि आमची बॉडी ऑलरेडी ऑलमोस्ट पडलीये. बघा काय सीन. खायचं आपण काही जण पण खायचं तिकडे पण खायचं. तेच आमची बॉडी ऑलमोस्ट पडलीये भावा. आणि आम्ही आता इथंच काहीतरी खाणार आणि मग जाऊन तिकडे पण काहीतरी खाणार. चल भावा. मला परागवरती जरा पण विश्वास नाही खाण्याच्या बाबतीमध्ये कारण की त्याची चव एकदम खराब झालेली आहे. तर पण आता आपल्याकडे ऑप्शन पण नाही की परागला असं बोलू शकतो बाबा मी नाही खाणार तुझे सांगतोय ते असं आम्ही जरा पण करू शकणार नाही. आपण बोलतोय पण आपण वेगळ्या स्पॉटवर बोललो तर कोणीच काही खाऊ नका डायरेक्ट चला. तेच मग त्यापेक्षा आम्ही उपाशी जाण्यापेक्षा तो सांगतो जे आम्ही केलेलं पण चांगलं. आणि पराग आमचा गॉड आहे बाई गॉड. तो जे सांगेल तेच करावं लागेल आम्हाला. कोणी ते खाणार. हा पण इथे थोडासा काहीतरी लाईट खाणार. मी लाईट पण दाबून खाणार होता. मला काही चालेल मला भूक लागली फक्त आता. आमची बॉडी पडायला आली आता. वाचवाले वडापाव पण काही तेलाचे वासवाले बस इतकंच. आता जस्ट आम्ही कन्फर्म केलं आमच्या पराग दादांकडून की बाबा खरंच असं हे जे म्हणतात ते खरं आहे का. आणि कालांतराने तो हो म्हणालाय की नाशिकला जाऊनच जेवायचंय. तर आमच्याकडे ऑप्शन पण नाही आता. आव्हानो आमचा भाऊ तिकडे गेलाय तर नाश्त्याच्या बघायला 360 आहे आपल्याकडे आता. काय कंटेंट कंटेंट झाला इथे. आमच्या गडीचा कंटेंट झालेला आहे. काय दादा काय बघितलं नाही ठीक आहे नाशिकलाच खाऊयात. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही दादा म्हणतील तसं. जाताना आम्ही दोन्ही हेल्मेट लावून गेलो होतो. आता बघतो ते हेल्मेट आमचा हो तिकडे खाली एकदम क्रेझी होऊया बाई क्रेझी. सो आता आम्ही पोहोचलोय मिसळ खायला आणि माझ्या केसांचा भाजीपाला झालाय आणि आम्हाला खूप भयंकर भूक लागली. आम्हाला आमच्या दैवत आणि खूप जास्त नाम आणलं. ओके आठ जेवण टाका थँक्यू. तुम्ही बोलले म्हणून हो ना थँक्स यार. सो फायनली आमचा दिवस आलाय आता. फायनली आमचा देव हसला आणि देवाने आम्हाला जेवायला घेऊन आला. थँक्यू सो मच पराग बाई बेरे. दही वाटी द्या ना. खातो आणि मग भेटू. बाय चल भावा बाय बाय लव्ह यू भावा. लव्ह यू. सो आता आम्ही निघालो सगळेजण घरी जायला. त्याच्या आधी आम्हाला जेवण करायचंय. त्यासाठी फक्त एक लास्ट ब्रेक घेणार मी आणि डायरेक्ट मग घरी पोहोचणार आम्ही आज. माझ्या जागी गाडीवर कोण मी आणतो बॅग बांधतो का मी ना बसतो बरोबर माझी बसल. इथं पॅकिंग चालू आहे. परागचा आमचा संसार नेत घेतलाय आपण. हे आता परागचा संसार आहे 25 रुपयाचा. इथं काय सुखाची परटून गेली
असं विपरीत झालं माझ्या सोन्याचा संसारी. सोया आता जस्ट आम्ही जेवण करायला आलोय. भाजी घे. अर्धा रस्ता आहेत आम्ही आता. कुठे असलो आपण? हे आपण कुठे आहेत आता? पराग, आपण कुठे आहेत? अरे जागेचं नाव सांग. सोडा, आम्ही आता करीम धाबाला बसलोय जेवण करायला आणि इथून थोडंच लांब आहे, म्हणजे तरी पण लागेल आम्हाला 1-1.5 तास तरी लागेल. अँड आता वाजलेत 5 वाजलेत, 7-8 पर्यंत तरी आम्ही घरी आरामशीर पोहोचून जाऊ. आरामात गेलो तरी आरामशीर पोहोचून जाऊ. तर आता मी फटाफट जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो या, बाय बाय. सो या, आता आमचं जेवण आलेलं आहे. मी तर व्हेज मागवलंय कारण की आज शुक्रवार आहे, तर मी व्हेज खाणार आहे. बाकी यांना दाल खिचडी मागवली आहे. ही दाल खिचडी मागवली 2 आणि इथे चिकन पण मागवलंय आणि काय मागवलंय होतं, अंडा करी मागवली होती. माझं तर मी आता नॉनव्हेज नाही खाते म्हणून मी आज व्हेज मागवलं होतं. दॅट्स इट. बाकी 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 इतकंच. ठीक आहे, पद्धतशीर आहे. सो या, फायनली आमचं जेवण वगैरे झालंय आणि मला भयंकर झोप आली आहे. अरे थँक्स. दिली ना गभ्याची 0708. आता हे बोसका होता. परागचे कपडे माहेरचे सासरचे ते आता आम्ही बांधत घेतलेत. बाकी दॅट्स इट फॉर टुडे ब्लॉग गाईज. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. पीस. प्रोसेसिंगला टाइम लागतो. भावा निघली का नाही? मोठा येऊ शकतो. याच्याने कापत नाही. त्याला कापता येत नाही. जीभ लाव ना फक्त. जिभेला नाही राहते त्याच्या.